नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. उपवास चालू आहेत नवरात्रीचे म्हटल्यावर तुम्हाला वेगवेगळे उपवासाचे पदार्थ माहीत असतील. तसंच हा उपवासच एक पदार्थ आहे, तो म्हणजे शाबू चिवडा. जसा मका चिवडा असतो ना, सेम त्याच पद्धतीने हा शाबू चिवडा आहे. मी मार्केटमधून शाबू चिवडा आणलेला आहे. तर पूर्ण परातभर शाबू चिवडा आहे आपला, बघू शकता. तर जास्त परात भरलेली नाही, पण तळल्यानंतर फुल परात आपली भरली जाते. तर जेव्हा मी बनवलं तेव्हा मला वाटलं नव्हतं इतका होईल, इतकाच सुंदर तयार झालेला आहे. तर छान असं आपल्याला चाळून घ्यायचं, त्याच्यामध्ये काही कचरा असेल तो काढून घ्यायचं. तर सुरुवातीला आपण छान असं भाजून घ्यायचं तेलामध्ये. कढई ठेवायची, कढईमध्ये तेल गरम झालं की आपल्याला फुल गॅसची फ्लेम ठेवायची, म्हणजे आपलं तेल छान असं तापलं जातं. तेल खूप तापल्यानंतरच आपल्याला चिवडा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे आपला शाबू चिवडा छान असा फुलला जातो. जसं की मका चिवडा कसा फुलला जातो, सेम त्याच पद्धतीनं. तर आपल्याला त्याला लागणारं साहित्य म्हणजे काय, शेंगदाणे. उपवास म्हटल्यावर शेंगदाणे हे लागतातच. शेंगदाणे, हिरवी मिरची आणि पिठी साखर किंवा नाही का मोठी साखर घेतलेली, ती मिक्सरला बारीक करून घ्यायची. आणि चवीनुसार मीठ. मिरचीच्या ऐवजी लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल. तर बघू शकता, थोडं थोडं टाकून घ्यायचं. छान असा आपला हा शाबू चिवडा फुलला जातो आणि खूप सुंदर असा तयार होतो. तर फायनली आपला इतका सुंदर तयार झालेला आहे शाबू चिवडा. पूर्ण एक परात भरलेली आहे, एवढा शाबू चिवडा तयार झाला आहे, दुप्पट फुललेला आहे. तर आपल्याला काय करायचं, उरलेलं तेल आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं शेंगदाणं टाकायचं आणि ते शेंगदाणेसुद्धा छान असे खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे, एकदम कुरकुरीत होतील असे छान असे भाजून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बघू शकता. आपले जे शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर, शेंगदाणे पूर्ण कुरकुरीत भाजून घ्या, नाहीतर मऊ पडतील त्यासाठी. आणि आपल्याला तेच उपवासाला चिप्स म्हणा किंवा नायलॉन साबुदाणा खावं असं वाटत नाही. अशा वेळेला हा वेगळा पदार्थ खाल्ला तर छान वाटतं. तसंच आहे, हा वेगळा प्रकार आहे, बघू शकता. तर शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आपल्याला जी आपण हिरवी मिरची कट केलेली आहे तीसुद्धा तेलामध्ये छान अशी भाजून घ्यायची. तर शेंगदाणे पूर्ण मी परातमध्ये जो साबू चिवडा काढलेला आहे त्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे. तर खूप सुंदर असा आपला हा शेंगदाण्याला लूक आलेला आहे. छान असे भाजलेले आहेत खरपूस रंगावरती, कुरकुरीत लागत आहेत, अगदी क्रंची झालेले आहेत. तर आपल्याला उरलेलं ते थोडंसं तेल राहिलेलं आहे आता शिल्लक, बघू शकता. फक्त एक चमचाभर राहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपली जी मिरची आहे ती एकदम बारीक कट करून घ्यायची. ही मिरची तिखट आहे त्याच्यामुळे मी जास्त टाकलेली नाही, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं म्हणजे तिखट जास्त लागणार नाही त्यासाठी. तर ही मिरचीसुद्धा छान भाजून घ्यायची. ओली जास्त ठेवायची नाही, एकदम छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची. आणि तीसुद्धा आपल्या जे परातीमध्ये आपण शाबू चिवडा काढलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हाताने करू शकता, चमच्याच्या साहाय्याने किंवा काय ते झाऱ्याच्या साहाय्याने करू शकता. आता उरलेलं थोडंसं मीठ आहे ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर सगळीकडे पसरून घ्यायचं, त्याच्यामुळे हातानं टाकून घ्यायचं. फक्त चमच्यानं टाकलं तर एकाच जागी लागलं जाईल. तर सर्वात शेवटी आपली जी साखर आहे, मोठी साखर घेतलेली आपण, ती बारीक करून घेतलेली मिक्सरला, तर तीसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची. तुम्हाला जेवढी हवी तेवढी टाकून घ्यायची. मी याच्यातली अर्धी टाकून घेतली आहे. तर खूप सुंदर याची चव लागते. तर आता काय करायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असे आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा झाऱ्याच्या साहाय्याने हलवून मिक्स खालीवर किंवा सगळीकडं लागेल असे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर असा लूक आलेला आहे आपल्या फायनली चिवड्याला. आवडला तर लाईक